भारतीय लोकसभा श्रेयस कुलकर्णी. या व्हिडिओमध्ये आपण लोकसभेचा आढावा घेणार आहोत. तसेच संसद भवन, वर्तमान लोकसभेतील राजकीय संख्याबळ, लोकसभेचा प्रवास, लोकसभाध्यक्ष, अधिवेशन आणि नवीन संसद भवन यांची माहिती घेणार आहोत. लोकसभेचा आढावा. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह असून लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. संसदेचे सभागृह या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य हे भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे असते. हे सदस्य राज्य कारभार विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत. पहिली लोकसभा ही 1952 साली अस्तित्वात आली. सध्याची लोकसभा 17वी असून पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजे रालोआचे बहुमत आहे. लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षे असतो. नंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होऊन नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. परंतु लोकसभेच्या कार्यकाळात आणीबाणी झाल्यास कायद्यानुसार ही मुदत जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवण्याचा हक्क असतो. राष्ट्रीय आणीबाणी सुरू ठेवण्याचा प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. सध्या लोकसभेत 545 सदस्य असून भारतीय राज्यघटनेत लोकसभेचे जास्तीत जास्त 552 सदस्य असल्याचा उल्लेख आहे. राज्यांच्या संख्येनुसार तेथील प्रतिनिधींची संख्या ठरते. सन 2026 मध्ये लोकसभेच्या सदस्यांची संख्या पुन्हा निश्चित होणार आहे. लोकसंख्येनुसार उत्तर भारतातील प्रतिनिधित्व हे दक्षिण भारतापेक्षा कमी आहे. दक्षिणेतील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळ यांची लोकसंख्या मिळून देशाच्या 21% आहे, पण 23.6% लोकसभेच्या जागांचे येथे वाटप करण्यात आले आहे. या उलट उत्तर प्रदेश व बिहार यांची एकत्रित लोकसंख्या देशाच्या 25.1% असून जागा मात्र 22.01% तेथे आहेत. पुढे संसद भवन, दिल्ली. दिल्लीमधील संसद भवन ही भारतीय संसदेची मुख्य इमारत असून येथील सभागृहात भारताची संसदीय कार्यवाही होते. येथील संसद परिसरामध्ये संसद भवन, स्वागत कक्ष आणि ग्रंथालयाचा समावेश होतो. यात हिरवळी, जलाशय व कारंजेही आहेत. सन 1921 ते 1926 दरम्यान संसद भवन बांधले गेले. दिल्लीतील सर्वात भव्य इमारतींपैकी एक असून भारतीय वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. याची तुलना जगातील सर्वोत्कृष्ट कायदेविषयक इमारतींशी करता येते. या विशाल इमारतीचा घेरा 533 मीटर असून ती 6 एकर क्षेत्रात पसरलेली आहे. येथील लोकसभेच्या कक्षेत आधुनिक ध्वनी यंत्रणा, गॅलरीत लाऊडस्पीकर, स्वयंचलित रेकॉर्डिंग साधनेही आहेत. माईककडे न जाता सभासद त्यांच्या आसनावरूनच बोलू शकतात व मतांचे विभाजन झाल्यास जलद गतीने आपली मते नोंदवता येतात. येथे आपण दिल्लीमधील संसद भवनाचे एक छायाचित्र पाहू शकता. पुढे या स्लाइडमध्ये आपण वर्तमान लोकसभेतील राजकीय संख्याबळ पाहू शकता.
पुढे येथे तुम्ही लोकसभेचा आतापर्यंतचा झालेला प्रवास पाहू शकता. आतापर्यंत एकूण 16 लोकसभा झालेल्या आहेत व आता 17वी लोकसभा चालू आहे. पुढे लोकसभाध्यक्ष निवडलेल्या सदस्यांपैकी एकाला लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडते. लोकसभेचे प्रमुख कामकाज चालवणे ही अध्यक्षांची जबाबदारी असते. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार उपाध्यक्ष पाहतात व विद्यमान लोकसभाध्यक्ष श्री ओम बिर्ला आहेत. त्यांची कार्ये लोकसभेचे अध्यक्षपद सांभाळून त्यात शिस्त व सन्मान आणि प्रतिष्ठाही राखणे. त्यानंतर लोकसभेशी संबंधित सचिवालयाचे ते प्रशासकीय अध्यक्ष आहेत. त्यांचे विशेष अधिकार: मनी बिल निश्चित करणे. अध्यक्षांनी जर मनी बिल प्रमाणित नाही केले तर ते मनी बिल म्हणून गणले जात नाही व त्यांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असतो. सर्व संसदीय समित्या त्यांच्या अधीन असतात. कोणत्याही समितीचे सदस्य म्हणून ते निवडले गेल्यास त्याचे ते अध्यक्ष बनतात व लोकसभा विघटनानंतरही ते अध्यक्षपदावर काम करतात. नवीन लोकसभा निवडून आल्यावरच ते आपले पद सोडतात. अधिवेशन संविधानाच्या अनुच्छेद 85 नुसार संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त फरक नसतो. संसद 3 नियमित व 2 विशेष अधिवेशनांमध्ये भरते. अधिवेशनाचा आरंभ हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून होतो. नियमित अधिवेशन त्यातले पहिले म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे सर्वात प्रदीर्घ व महत्त्वाचे अधिवेशन असते. हे वर्षाचे पहिले अधिवेशन असून साधारणतः फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये चालते. यात अर्थसंकल्प प्रस्तावित व पारित होतो. व दुसरे मॉन्सून अधिवेशन. हे जुलै ते ऑगस्ट दरम्यान चालते. तिसरे असते ते शरद अधिवेशन. हे सर्वात कमी कालावधीचे अधिवेशन असून नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान चालते. विशेष अधिवेशनाचे 2 प्रकार असतात: संसदीय विशेष अधिवेशन आणि लोकसभा विशेष अधिवेशन. अधिवेशन सांगता. राष्ट्रपती अधिवेशन सांगता मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार करतात, ज्यात संसदेचे एक अधिवेशन संपून दुसरे सुरू होते. अधिवेशनाच्या सांगतेच्या परिस्थितीत संसदेचे प्रलंबित कार्य थांबत नाही. नवीन संसद भवन भूमिपूजन. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन झाले व येथे आपण नरेंद्र मोदीजी नवीन संसद भवनाचे भूमिपूजन करतानाचे छायाचित्र पाहू शकता. या कार्यक्रमास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व सुमारे 200 लोकांनी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. नवीन संसद भवन. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाची पुनर्बांधणी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या योजनेचा एक भाग म्हणजे नवीन संसद भवन. त्यात संसद, राष्ट्रपती भवन व पंतप्रधानांचे निवासस्थान आणि इंडिया गेट
अशा प्रतिष्ठित इमारतींचा समावेश होतो. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड हे 64,500 चौरस मीटर क्षेत्रावर नवीन संसद भवन बांधत आहेत. लोकसभेचा आकार हा 3 पटीने अधिक व राज्यसभेच्या आकारातही वाढ होणार आहे. हे पुढील 100 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले जात आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत काम पूर्णत्वास, जेणेकरून या इमारतीत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन आयोजित केले जाऊ शकते. सुरक्षा सुविधा तसेच उच्च प्रतीच्या ध्वनी व दृकश्राव्य सुविधा, आरामदायक बसण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन स्थानांतरण यांनीही हे नवीन संसद भवन सुसज्ज असणार आहे. हे नवीन संसद भवन उच्च संरचनेच्या सुरक्षा मानकांचे पालन करेल, जे भूकंपाचा धक्काही सहन करू शकेल. येथील सजावटीमध्ये भारतीय संस्कृती, प्रादेशिक कला व हस्तकलेच्या प्रभावांचे मिश्रण असून केंद्रीय घटनात्मक गॅलरीही समाविष्ट असणार आहे व ती सर्वसामान्यांसाठी खुली असणार आहे. धन्यवाद. अभिप्रायासाठी आपण 1500 वर ईमेल किंवा खालील कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करू शकता.